5 मशीनचे महत्त्वाचे पार्ट्स जर खराब झाले तर तुम्हाला मशीनचे प्रॉब्लेम फेस करावे लागणार। जर हे पार्ट्स खराब झाले तर तुम्ही मशीन रिपेअरला घेऊन जाण्याऐवजी तुम्ही स्वतः खरेदी करून घरातल्या घरात कसे बसवावे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग बघूया। जे मी तुम्हाला सांगणार आहे हे सर्व शिलाई मशीनसाठी यूज होणार आहे, म्हणजे फुल सेटल मशीन व हाफ सेटल मशीन आणि हाय स्पीड मशीन या सर्व मशीनसाठी यूज होणार आहे। तर चला मग बघूया। प्रथम मशीनचे महत्त्वाचे पार्ट बघणार आहोत। फर्स्ट बघूया नीडल्स। नीडल्स म्हणजे सुई। हे महत्त्वाचे पार्ट आहे। हे सुई जर खराब झाले किंवा चुकीच्या साईजची सुई वापरले तर तुमची टीप खराब येतो किंवा सुई तुटू शकतो। सेकंड आहे थ्रोट प्लेट। हे पण महत्त्वाचा पार्ट आहे। थ्रोट प्लेटची होल जर खराब झाले असेल तर नीडल तुटण्याची प्रॉब्लेम येतो व तसेच टीप व्यवस्थित येत नाही। थर्ड आहे फीडर। हे पण महत्त्वाचे पार्ट आहे। याचे वरचे भाग म्हणजे याचे दात जर खराब झाले असेल तर कापड पुढे सरकत नाही, त्यामुळे टीप पण व्यवस्थित येत नाही। फोर्थ आहे टेन्शन सेट व टेन्शन स्प्रिंग। हे पण अत्यंत महत्त्वाचे आहे। स्प्रिंग मुळे तुमच्या मशीनचे टीप व्यवस्थित येतो व दोरा सप्लाय होत असताना त्याच्यावर कंट्रोल असतो। फिफ्थ बॉबिन केस व बॉबिन स्प्रिंग। हे पण अत्यंत महत्त्वाचे पार्ट आहे। तुमच्या या बॉबिन स्प्रिंग मुळे तुमचे मशीनचा टीप व्यवस्थित येतो व या स्प्रिंगचा महत्त्वाचं काम म्हणजे दोरा सप्लायवर कंट्रोल असतो। हे 5 मशीनचे महत्त्वाचे पार्ट्स जर खराब झाले तर तुम्हाला मशीनचे प्रॉब्लेम फेस करावे लागणार। जर हे पार्ट्स खराब झाले तर तुम्ही मशीन रिपेअरला घेऊन जाण्याऐवजी तुम्ही स्वतः खरेदी करून घरातल्या घरात कसे बसवावे हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मग बघूया। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। आता सुई कसे बसवावे हे दाखवणार आहे। अगोदर गोल सुई घेऊया। एका साइडला खड्डासारखा दिसतो ते आपल्या डाव्या साइडला असायला पाहिजे। अगोदर जुनी सुई काढूया। हे नट लूज करून काढणे व नवीन सुई घेऊन खड्डा आपल्या डाव्या साइडला धरत वरती ढकलून नट फिट करणे। आता आपण थ्रोट प्लेट व फीड डॉग कसे बसवायचे हे बघूया। अगोदर प्लेट काढणे, नंतर थ्रोट प्लेट काढणे, हे बघा थ्रोट प्लेट कसे खराब झालेला आहे। तसेच मागचा पार्ट तुटत असतो। मी तुम्हाला अजून एक प्लेट दाखवते। हे बघा हा होल खराब झालेला आहे। या होल मधून नीडल पास होऊन बॉबिन केस पर्यंत जातो। जर हा थ्रोट प्लेट खराब झाले तर नीडल्स तुटण्याचा प्रॉब्लेम येतो। आता आपण फीड डॉग काढूया। हे बघा फीड डॉग कसे खराब झालेला आहे। याचे वरचे दात खराब झालेले आहेत। यामुळे तुमचे कापड पुढे सरकत नाही व टीप पण व्यवस्थित येत नाही। हे तुम्ही दुकानातून खरेदी करून नवीन बसवू शकता। हे बघा नवीन दात आहे। हे आता आपण बसवूया। अगोदर हाताने नट फिरवणे, नंतर स्क्रूड्रायव्हरने फिट करून घेणे।
आता हे नवीन थ्रोट प्लेट बसवूया. हे बघा, या दोन्ही परफेक्ट बसलेले आहेत. या दोन्ही पार्ट्स खराब झालेले आहेत, ते काही उपयोगाचे नाहीत. आता आपण मशीनचे थ्रेड टेन्शन व तसेच टेन्शन स्प्रिंग हे पण अत्यंत महत्वाचे आहे. आता हे आपण काढून नवीन स्प्रिंग कसे बसवावे हे बघूया. हा स्प्रिंग जर तुमच्या मशीनला नसेल तर नक्की मार्केटमधून खरेदी करून बसवा. आपण व्यवस्थित सगळे पार्ट काढूया व एकामागे एक ठेवूया, कारण पुन्हा आपल्याला तसेच ठेवायचे आहे. हे बघा, स्प्रिंग कसे वाकडा झालेला आहे. आता नवीन स्प्रिंग घेऊन हा भाग आत ढकलले. व्यवस्थित लक्ष द्या, मी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. हे दोन्ही प्लेट्स या पद्धतीने ठेवणे. नंतर हे ठेवून हा स्प्रिंग ठेवणे. त्यानंतर हा स्क्रू या होल मध्ये जायला पाहिजे. नंतर हा उंचवट्याचा भाग वरती यायला पाहिजे. त्यानंतर हे आत ढकलून नट ठेवून फिट करणे. हे बघा, हे परफेक्ट बसलेला आहे. हे खराब झालेला स्प्रिंग काही उपयोगाचा नाही. आता आपण बॉबिन स्प्रिंग बघूया. हे पण महत्वाचे पार्ट आहे. जर तुमच्या बॉबिन मध्ये हा स्प्रिंग नसेल तर नक्की दुकानातून खरेदी करून बॉबिन मध्ये बसवा, कारण स्प्रिंग मुळे टीप व्यवस्थित येतो. आता तुम्हाला हे कसे बसवायचे दाखवते. नंतर त्याला लाईटली प्रेस करणे. हे बघा, हे परफेक्ट बसलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूया मशीनला लागणारे ऑइल. हे फार महत्वाचे आहे, कारण ऑइल मुळे तुमचे सर्व मशीनचे पार्ट सुरळीत असतात. म्हणून दररोज या ठिकाणी ऑइल घालणे. जसे आपले शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी डेली जेवण करतो, तसेच मशीनचे सर्व पार्ट व्यवस्थित राहण्यासाठी ऑइल देणे गरजेचे आहे. सपोज आपण ऑइल जर मशीन मध्ये सोडत नसेल तर मशीनचे सर्व पार्ट जाम होतात, त्यामुळे मशीनचे पार्ट्स खराब होतात. जर तुम्हाला मशीन रिपेरीचा खर्च वाचवायचा असेल तर डेली नाईटला तुमच्या मशीनला ऑइल सोडत जावा.
आता हे प्लेट बसवूया. हे सगळे पार्ट परफेक्ट बसून झालेली आहेत. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्र व मैत्रिणींना शेअर करा. तुमचा एक हेल्पमुळे तुमच्या मित्र व मैत्रिणींचे मशीनचा खर्च 90% वाचतो.